नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एक नवीन वेगळी भाजी, साधी सोपी अशी. छानपैकी कढई गरम करून घेतली, तेल घातलं, जरासे राई टाकले, जास्त नाही. आणि कांद्याच्या पातीची आपण भाजी करतो आहे म्हणून साधा कांदा आणि त्याच पातीचा कांदा असं मिक्स करून ते दोन मी फोडणीला घातले. त्यानंतर टोमॅटो घातला, हलकंसं फ्राय केलं एक दोन सेकंदात. आणि त्यानंतर मी त्यावर हळद, धने जिरे पूड, लाल मालवणी मसाला, लाल तिखट मसाला असं घालून छान फ्राय करून घेतलं. ती फोडणी मी 1-2 मिनटं परतून घेतली आणि मग कांद्याची पात छानपैकी धुवून कापून भिजून मी ती फोडणीमध्ये घातली. ती बघा ही अशी झाली आहे. आता यामध्ये मीठ घालून मी पुन्हा जरा एक वाफेला ठेवली होती. पण यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर बेसनही घालू शकता, पाहिजे तर शेंगदाण्याचं कूटही घालू शकता. माझ्या घरात मिस्टरांना शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूट घातलं. तर ही भाजी खूप सुपर्ब लागते. भाजी भाकरीसोबत खायला खूपच सुंदर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.